स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आणि कसे आहेत सगळे? मजेत असणार, आनंदी राहोत आणि सुखी राहोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। तर आजचा विषय आपला आहे की आपली 6 तारखेला शनी जयंती येत आहे। शनी जयंती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी देवाचं स्थान असतं, ज्यांची 7.5 चालू आहे, आपण बोलतो बघा दशा चालू आहे, शनीची दशा जी बोलली जाते ती जर चालू असेल तर त्यांचे काय हालत असतात। म्हणजे एखादीला शनी जो असतो खूप आनंदी असल्यामुळे त्यांना भरभरून प्रेम देतात आणि एखादीच्या कुंडलीत जर 7.5 चालू असली तर त्याला दुःख देखील तेवढंच असतं। शेवटी आपले शनिदेव जे आहेत ते आपले शिस्तप्रिय असतात आणि त्यांना चुकीच्या गोष्टी काही चालत नाही। थोडं देखील आपलं पाप पुण्य जसं त्याचा हिशोब ते ठेवत असतात, त्यामुळे या गोष्टी घडत असतात। आणि 7.5 आपल्याला कधी काय देऊन जाईल ते सांगता येत नाही। तर आपला शनी देव जे असतात आपल्या कुंडलीत ते प्रसन्न राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी काही सेवा आपल्याला करायच्या असतात आणि त्या छोट्या मोठ्या सेवा ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगेल तर त्या नक्कीच करा। बेसिक सेवा आहे, जास्त काही मोठ्या मी तुम्हाला सांगणार नाही, पण मनाने पूर्ण भाव श्रद्धा ठेवून जर तुम्ही नक्कीच केल्या ना या सेवा तर नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील एवढं सांगेल। आपला जो 7.5चा प्रभाव असतो आपल्या कुंडलीवर किंवा आपल्यावर हा खूप कमी प्रमाणात बघायला मिळेल। तर त्या वस्तू किंवा काय करायचे आपल्याला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेल। आणि गुरुवारच्या दिवशी शनी जयंती येत आहे, त्या दिवशी तुम्ही हे आपण जे सांगणार आहे ते पूजा वगैरे तुम्ही करायची आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर शनिदेवांना अतिप्रिय काय आहे तर सगळ्यात आधी प्रिय त्यांना आहे गरीब लोकांना दान देणे। तुमच्या कुंडलीत जर शनी दोष असेल किंवा 7.5 तुमची चालू असेल तर तुम्हाला सांगेल तुम्ही कुठल्याही प्रकारे दान करू शकतात। अन्नदान करा, वस्त्रदान करा, कुठलेही पैसे असतील तुमच्याकडे, तुमचं म्हणजे असेल की तेवढी परिस्थिती आहे तर तुम्ही पैसे देखील म्हणजे दान करू शकतात। एखाद्या गरीबाला, ज्यांना गरजू व्यक्तींना द्या, मात्र एवढं मी तुम्हाला सांगेल जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना तुम्हाला दान करायचं आहे, की ज्यांना गरज नाही अशा व्यक्तींना दान मात्र करू नका। तर ते तुम्हाला सांगेल अन्नदान करा, वस्त्रदान करा, अशा गोष्टी करा। आणि त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल जर शनिदेवाचं मंदिर असतं बघा आपल्या घराजवळ असतंच, प्रत्येक गाव आहे तिथे शनिदेवाचं मंदिर असतं, हे काही म्हणजे बोलायचं काम नाहीये। तर शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या अर्पण करायचे असं मला तुम्हाला सांगायचं आहे। असं नाही की मी पूर्ण बोलते मग ताई तुम्ही सांगितलं तेवढ्या पूर्णच्या पूर्ण अवेलेबल नाही, मी मंदिरात जात नाही। तुमचा भाव असेल तर साधा तुम्ही तुमच्याकडे जे मी सांगते ते अवेलेबल नसेल तर भाव असेल तुम्ही नमस्कार देखील केला शनिदेवांना तरीही चालेल, पण मनाने तुम्ही श्रद्धेने तिथे मंदिरात त्यांचा नमस्कार करायला जायचे। पण जाताना तुम्हाला सांगेल एक नारळ तुम्ही सोबत घेऊन जा, काळे तीळ असतील थोडे ते घेऊन जा, थोडे थोडे अगदी नेले तरी चालेल। काळे मिरी असतात ते घेऊन जाऊ शकतात, त्याच्यानंतर काळे तीळ असतात आपले ते घेऊन जा, काळे उडीद जे असतात ते घेऊन जा, मोहरीचं तेल जर असेल तर तेल जे ते अर्पण नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल। फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जेव्हा पण आपण शनिदेवांना तेल अर्पण करत असतो नेहमी, ज्यांचे पण म्हणजे हा व्हिडिओ मी आज सांगत आहे शनी जयंतीसाठी, पण प्रॉपर आपल्या आयुष्यामध्ये हे लक्षात ठेवा, शनिदेवांना जेव्हा पण आपण तेल अर्पण करायला जात असतो एका बाटलीत आपण तेल नेत असतो, त्या बाटलीतलं पूर्णपणे तेल तिथेच अर्पण करायचं आहे, तेल वापस घरी आणायचं नाहीये। किंवा तुम्ही दिवा जरी प्रज्वलित करत असणार मोहरीच्या तेलाचा तर तुम्हाला सांगेल जे तेल दिव्यात टाकणार आहेत तर तेवढंच न्या जेवढं तुम्हाला दिव्यात टाकायचंय, वापस घरी आणायचं नाहीये। हा म्हणजे करायचंच नाहीये, याने राग तयार होतो शनिदेवांना। जे अर्पण करतो ते पूर्णपणे तिथेच अर्पण करावं लागतं। म्हणून तुम्हाला सांगेल ज्या काही वस्तू तुम्ही अर्पण करण्यासाठी नेत असणार त्या थोड्या थोड्या अगदी न्या आणि पूर्णपणे तिथेच अर्पण करायचे आहेत आपल्याला। तर लवंगा देखील अर्पण करू शकतो, मोहरीचं तेल देखील आपण अर्पण करू शकतो। तर या गोष्टी मी तुम्हाला ह्या नक्कीच अर्पण करा आणि प्रसन्न होतील शनिदेव। शनी मंदिरात तुम्ही जेव्हा पण नमस्कार करायला जाणार आहे, अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की शनी मंदिरात तुम्ही जेव्हा पण नमस्कार कराल तेव्हा शनी महाराजांच्या कधीही, आता स्त्रिया तर लांबूनच नमस्कार करत असतात पण जे पुरुष असतात ते जवळून करत असतात, म्हणून तुम्हाला सांगेल की आपण कधीही पुरुष असो किंवा महिला असोत किंवा मुलं असोत, तुम्हाला एक गोष्ट सांगेल जसं मी तेलाविषयी तुम्हाला बोलली की तेल आपण कधीही कसं अर्पण करायचंय, वापस आणायची नाही कुठलीही गोष्ट, त्या प्रकारेच एक गोष्ट लक्षात ठेवायची शनिदेवांविषयी, आपण नमस्कार करायला जातो कधीही समोरून आपण त्यांचं दर्शन घ्यायचं नाहीये। शनी महाराजांचा जो मूर्ती असते किंवा जो मंदिर असतो त्याच्या समोर
बिलकुल फ्रंटला उभं राहून कधीच दर्शन घेऊ नका. एकतर डाव्या बाजूला नाहीतर उजव्या बाजूला घ्या. कारण कसं असतं, आपण समोर उभं राहिलं म्हणजे शनीच्या फेऱ्यात अडकल्यासारखं होतं आणि ते आपल्याला त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला सांगेल, कधीही तुम्हाला दर्शन घ्यायचंय आणि ती लायकी आपली नसते. कुठल्याही देवाचं दर्शन घेत असताना मी तर बोलेल, महाराजांचं सुद्धा मी रोज मुजरा करत असताना एका बाजूनेच करते, कारण आपली लायकी नसते तेवढी, असं माझं मत आहे पर्सनली. त्यामुळे तुम्हाला सांगेल की कुठल्याही देवाचं दर्शन घेत असताना एका बाजूनेच घ्या, उजव्या किंवा डाव्या बाजूने. आणि कुठला देव नको, पण शनिदेवांचं दर्शन घेत असताना मी तुम्हाला निदान सांगेल, एका बाजूनेच दर्शन घ्या. म्हणजे एकदमच समोर उभं किंवा बसून तुम्ही दर्शन घेऊ नका, तर एका बाजूने घ्या, एवढं मला सांगायचं होतं. आणि नक्कीच हे तेलाविषयी असू द्या किंवा नमस्कार विषयी, ह्या गोष्टी नक्कीच पाळा. नंतर तुम्हाला सांगेल, शक्य झालं तर तुम्हाला त्या दिवशी शनी चालीसाचा पाठ नक्कीच कराय, एक पाठ तरी नक्कीच करा, एवढं मी तुम्हाला सांगेल. नाही जमत युट्यूबला लावून द्या, हात जोडून तुम्ही बसू शकतात आणि करू शकतात. मारुती स्तोत्र जे आहे ते तुम्ही एक वेळा तरी, मारुतींची सेवा असणं पण खूप आवश्यक असतं. उपवास झाला करता आला तर नक्कीच करा त्या दिवशी. व्रत उपवास जर करता आला तर, नाही शक्य होणार तर नका करू. पण गुरुवार असल्यामुळे नॉनव्हेज आपण खाणारच नाही त्या दिवशी, तो प्रश्नच येत नाही. पण उपवास शक्य झाला तर नक्कीच करा, एवढं मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर पुढचं सांगेल, दान अजून आपण बघा. आता मी तुम्हाला आधी सांगितलं, अन्न, वस्त्र आणि पैसे हे दान करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त समजा आपल्याला जर अजून काही दान करायचं असेल तर काळे तीळ हे सुद्धा आपण दान करू शकतो. नंतर तुम्हाला सांगेल, काळी मिरी दान करू शकतो. काळे शूज जे असतात ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त तेल जे असतं तेल सुद्धा तुम्ही दान करू शकतात. आता तेल दान करायचं कसं ताई, तर जे तेल तुम्ही घेणार आहे ते पूर्णच्या पूर्ण तुम्ही मारुतीच्या मंदिरात किंवा शनिदेवांच्या मंदिरात 1 लिटर तेल किंवा 2 लिटर तेल तुमच्या स्व इच्छेने ते सुद्धा तुम्ही तिथे दान करू शकता. या गोष्टी तुम्हाला दान करायच्या आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वस्तू अशी सांगते मी, लोखंड जे आहे, लोखंड देखील दान करू शकतात. लोखंड देखील अतिप्रिय म्हणजे आहे शनिदेवांना, आणि लोखंडाची वस्तू देखील तुम्ही एखाद्याला दान करू शकता त्या दिवशी. या गोष्टी तुम्ही दान धर्म म्हणून करू शकतात. फक्त पुन्हा एकदा सांगेल मी तुम्हाला दान जर करायचं असेल, अन्नदान वगैरे वस्त्रदान करायचे असतील, तर तुम्हाला खरंच सांगेल, ज्यांना गरज असेल, म्हणजे गरीब व्यक्ती असतील, तर अशा लोकांना नक्कीच दान करा, एवढं मी तुम्हाला सांगेल. काही दान करा, ते नक्कीच दान करा. कपडे दान करू शकतात, काळ्या कलरचं कुठलंही दान तुम्ही करू शकतात. आणि तुमच्या घराजवळ मंदिर असेल तिथे नक्कीच दर्शनाला जा, नमस्कार करा. स्व इच्छेने तुम्ही काय बोलायचं ते बोलू शकतात शनिदेवांना. आणि तसंच तुम्हाला सांगेल, पिंपळाचं जे वृक्ष असतं, पिंपळ वृक्ष, त्याला देखील आपण दिवा प्रज्वलित करू शकतो. मोहरीचा तेलाचा करू शकतो, तिळाच्या तेलाचा करू शकतो, यथाशक्ती. नसेलच तुमच्याकडे, तुम्हाला अजून एक सांगेल मी की बऱ्याच महिला माझ्या खेड्यात राहत असतील, त्यांच्याकडे मोहरीचं तेल अवेलेबल नसेल, तिळाचं तेल असेल ते अर्पण केलं तरीही चालेल. नसेलच तुमच्याकडे, जे तेल तुम्ही देवपूजेसाठी वापरतात अगदी ते तेल तुम्ही अर्पण करा. तुमच्या मनातला भाव असणं खूप महत्वाचं आहे. तुमच्याजवळ वस्तू काय आहे ते नसून तुमचा भाव किती आहे ते खूप महत्वाचं आहे. म्हणून यथाशक्ती तुम्ही मनापासून पूजा करा. नक्कीच शनिदेव जे असतात कृपा आशीर्वाद तुमच्यावर ठेवतील, तेवढं सांगेल. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.